आणि बोटीच्या टोकावर बसून असा आयुष्यातला पहिला लाईफचा ॲडव्हेंचरचा आनंद घेते रे. कसं आहे ना मंडळी, फिरताय ना, फिरायलाच पाहिजे आणि हे आयुष्य एकदाच मिळतं. या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मालवणमधून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर मंडळी, आजचा आपला मालवणमधला ॲडव्हेंचरस असा दिवस आहे. या व्लॉगमध्ये तुम्हाला बरंच काही ॲडव्हेंचरस पाहायला मिळणार आहे. तर आता मी आलेलो आहे, हे जे तुम्ही मागे सुंदर अशी जी प्रॉपर्टी बघताय ना, ती आपल्या मित्रपरिवारापैकीच एक वैभव खोबरे यांची आहे, सुलोचना बोटिंग अँड नाईट्स करून. आणि आपण आता आहोत मालवणाईट. जर तुम्हाला यायचं असेल ना, तर गुगलमध्ये मालवणाईट करून टाका. तर सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे. आणि जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत येत असाल ना, तर हा सुंदर असा बेत होणार आहे तुमच्यासाठी. तर आता मी चाललेलो आहोत निवती बीच इथे, जो जगात भारी आता फेमस झालेला आहे ना निवती बीच. तर तिथे जाण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आणि सकाळचे आता 7:30 पावणे 8 झालेले आहेत. आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर निघावं लागतं. तर त्यासाठीची जी जाणारी बोट आहे ना, ती दाखवतो तुम्हाला. तर ही बघा, ही सुंदर अशी आपली स्पीड बोट आहे आणि हिच्याद्वारे आपण जाणार आहोत निवती बीचला. आणि सोबत आपले दादा आहेत आणि इथे आपले वैभव भाऊ आहेत, त्यांना भेटूया. तर मंडळी, आपल्या मित्रपरिवारापैकी एक वैभव भाऊ. दादा, तुमच्या साईटबद्दल थोडक्यात जरा सांगा. तर आता आपण लाईट हाऊस सफरला जाणार आहोत, जिथे एक 20 सुंदर अशी लोकेशन आहेत, ज्यामध्ये आता जी फेमस असलेली म्हातारीची चूळ म्हणा किंवा दोनदरी डोंगरातून बोट जाते, त्यामुळे जुनं लाईट हाऊस, नवीन लाईट हाऊस, निवती बीच, गोल्डन रॉक, त्याचप्रमाणे आपलं देवबाग तारकर्लीचं जे सौंदर्य आहे, सुनामी आयलंड म्हणा किंवा इतरत्र काही, ते सगळं आपण दाखवणार आहोत. आणि त्यानंतर आपण पुन्हा त्या सुनामी आयलंडला आपण थांबणार आहोत सुद्धा, की जिथे आपण ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करू शकतो. आणि ही जर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी जर तुम्हाला करायची असेल ना, तर वैभव दादाचा नंबर देतो. दादा, तो नंबर सांग. माझा नंबर आहे 94 21 57 25 14 आणि 91 68 57 38 76. हा मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन, प्रॉपर यांची डिटेल. जर कोणाला तुमच्या पार्टनरसोबत यायचं असेल, फॅमिलीसोबत सुद्धा यायचं असेल ना, किंवा ग्रुपसोबत जरी तुम्ही येणार असेल तरी आपली मोठी बोट आहे, त्यामुळे एक 20 ते 25 जणांचा ग्रुप आरामात बोटमध्ये राहू शकतो. बरोबर. तर चला बघूया आजचा ॲडव्हेंचरस सफर कसा होतो आहे. तर बघूया, चला. तर फायनली बोट आपली सुरू झालेली आहे. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आज आपल्यासोबत ना एवढे सगळे आपल्यासोबत जातो आपण तिकडे निवती बीचच्या इथे लाईट हाऊस बघायला. आणि आपण जे राहिलेलो आहे ना, ते बघा किती सुंदर दिसतंय. डॉल्फिन पॉईंटपर्यंत जाणार आहोत. डॉल्फिन जर आपल्याकडला दिसले, कारण सकाळच्या वेळी दिसण्याचे चान्सेस असतात, परंतु मिळतीलच याची गॅरंटी आपण देत नाही, कारण पाण्यातला मासा आहे. जर डॉल्फिन दिसली तर आपली बोट डॉल्फिन पॉईंटवर एक 8 ते 10 मिनटं थांबणार, फोटो वगैरे किंवा तुम्ही बघू शकता ते. आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला निघू. म्हणजे निवती बीच असेल, गोल्डन रॉक असेल, सर्जेराव रॉक असेल, निवती फोर्ट असेल, हे सगळे साईड सीन आहेत, रनिंग साईड सीन. आणि मग तिथून पुन्हा आपण लाईट हाऊसच्या दिशेने जाऊ. एकंदरीत नाही म्हणायला गेलं तर 18 किलोमीटर एका साईडला प्रवास, म्हणजे येऊन जाऊन 36 किलोमीटरचा प्रवास आपण करणार आहोत बोटने. आणि अंदाजे लागणारा वेळ आता आपण म्हणजे छोटे जर आता सिंगल इंजिनने जर गेलो तर त्या बोटला नाही म्हणायला गेलं तर 1.5 तास लागतो. 1 तास 10 मिनटं ते 1.5 तासाचा वेळ लागतो, म्हणजे इथून निवती आणि लाईट हाऊसला जायला, सिंगल जायला. परंतु आपण आता डबल इंजिन पुढे संगमावरनं जाणार आहोत, तर आपल्याला एक 30 ते 35 मिनटं लागतील त्या ठिकाणी पोचायला. म्हणजे
आपल्या डबल इंजिनमुळे वेळेची आपली बरीच अशी बचत होणार आहे. एक नंबर. मंडळी इतकं सुंदर वाटतंय ना, एक नंबर. आणि हा निसर्ग बघा ना मालवणचा, काय भारी दिसता. आणि मी मालवण आल्यापासून ना थोडी इथली जी लँग्वेजची जी गोडी असते ना ती सुद्धा माझ्या तोंडात काढल्यान. भले काय आपण चुकत असू पण प्रयत्न करायचे, कारण आपलीच ही बोली भाषा आहे, आपलीच ही मराठी भाषा आहे. क्या बात आहे. तर अगदी सुंदर. आणि बोट आपली स्पीड बोट आहे आणि एक नंबर चालते. तर आता आम्ही आहे ना मध्यभागी पोचलो आहे आणि सर्वत्र डॉल्फिन आहेत. बघूया आपल्या नजरेस पडतो काय. हो ग्रेट ग्रेट. दिसला दिसला, आयुष्यातला पहिला डॉल्फिन दिसला आहे. क्या बात, एक नंबर. चला, आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला डॉल्फिन बघायला मिळतात आणि जबरदस्त आहेत, भरपूर आहेत. पूर्ण ग्रुपने निघालेत ते सुद्धा आपल्यासोबत फिरायला. तर मंडळी, ही कोकणाची सुंदरता आज मला अरबी समुद्रात घेऊन आली आणि मी आलेलो आहे निवती बीचच्या आता जवळ पोचतो आहे. आणि सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं असाल की खडकांमधून जशी बोट जाते ना, नेमकं त्या पॉईंटला मी आलो आहे. आणि खरंच माझ्याकडे शब्द नाहीत, मी स्पीचलेस आहे. आता तुम्हाला दाखवतो समोर. आणि आम्ही डॉल्फिनसुद्धा बघितले, सुंदर सुंदर असे डॉल्फिन होते. आणि बघा, आता मी काय बोलत नाही, तुम्ही फक्त नजारे एन्जॉय करा, फक्त नजारे एन्जॉय. आणि आवडले तर आपल्या व्हिडिओला ना कमेंट करा, कारण खूप रिस्क आणि मेहनत घेऊन मी व्हिडिओ बनवतो आहे. आणि मी कुठे बसलो आहे ना ते दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा इथं आपला 360 शॉट लावला आहे आणि बसलो आहे बोटीच्या टोकावर. क्या बात. आणि बोटीच्या टोकावर बसून असा आयुष्यातला पहिला लाईफचा ॲडव्हेंचरचा आनंद घेतो रे बाबा. व्यवस्थित सुखरूप सुद्धा आपल्याला परत जायचं आहे. आणि कसं आहे ना मंडळी, फिरताय ना, फिरायलाच पाहिजे. आणि हे आयुष्य एकदाच मिळतं, या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. समुद्रातल्या खतरनाक लाटा मी आज माझ्या डोळ्यांनी पाहतोय. बाबा 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 बाबा, आई शपथ देवा. हे बघा, आणि तिथे समोर आहे तो निवतीचा लाईट हाऊस वगैरे. आपल्याला आता तिकडे जायचं आहे.
बाबा एक नंबर खतरनाक रे, विचाराच्या पलीकडचा आनंद वेगळाच, पण अगदी सुखरूप आहे हा. असं नका समजू की बाबा रिस्क घेतली आहे. व्यवस्थित बसलोय, 10 वेळा विचार करून आलो इकडे, कारण हे पुन्हा अनुभवणे नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या गॅजेटची सुद्धा व्यवस्थित अशी काळजी घ्यायची आहे. आपला ड्रोन शॉट घेतला तो सुद्धा कसा वाटला नक्की सांगा. आणि लाईट हाऊसच्या इथे जाऊन ना पुन्हा एकदा ड्रोन उडवू आणि तिथून सांगा कसं काय वाटतंला. मंडळी तुम्हाला माहिती आहे का आपण कुठे पोचलोत? हे शब्दच नाहीत. एक नंबर असा एक्सपिरियन्स आहे, आयुष्यात हे कधी बघणं नाही. एकदा तरी लाईफमध्ये ना असा ॲडव्हेंचर सेफ्टी वाईज नक्की अनुभव. तर फायनली जो पॉईंट बघायला आम्ही निघालो होतो ना 18 किलोमीटर आतमध्ये आहे आणि मागेच पाहू शकता पोर्तुगीज काळात बांधलेला म्हणजे तेव्हा उभारलेला निवतीचा लाईट हाऊस. हा आहे निवती बीच आणि इथला लाईट हाऊस. तर दादा अजून थोडक्यात सांग जरा. आता आपण 18 किलोमीटरचा प्रवास करून इकडे आलेलो आहोत. निवती असं लाईट हाऊस आहे. या साईडला जर जो दिसतोय तो आपण नवीन लाईट हाऊस जो ब्रिटिशकालीन लाईट हाऊस मानला जातो, ज्या लाईट हाऊसवरनं आजही काम चालू आहे. लोक इथे म्हणजे ड्युटी करतायत, आपली ड्युटी बजावत आहेत. आणि हा आहे ते ओल्ड लाईट हाऊस आहे. क्या बात. तर या लाईट हाऊसचा ड्रोन शॉट आपल्या कॅमेराद्वारे नक्की बघूया.
तर मंडळी कसला खतरनाक पॉईंट आहे माझ्या मागे बघा, एक नंबर. तर वैभव वायूचे खरंच आभार आणि नक्की या आणि आलात ना कधी तारकर्ली देवबागला तर सुलोचना बोटिंगला नक्की विजिट करा. तर आपले हे वैभव भाऊ ना तुम्हाला इकडचा असा सुंदर परिसर फिरवतील आणि आयुष्यात डॉल्फिन बघितले नसतील ना तर तुम्हाला सुंदर सुंदर डॉल्फिनसुद्धा इथे बघायला मिळतील. आणि आजूबाजूच्या परिसराची माहिती म्हणजे अननोन परिसर आहे आमच्यासाठीसुद्धा, तर सुंदर अशी वैभव दादाने माहिती सांगितलेली आहे. तर नक्की या सुलोचना बोटिंगला व्हिजिट करा. तर आता आपण थांबलो आहोत सुनामी आयलंडला. जेव्हा सुनामी आला होता ना तेव्हा त्याच्याबरोबर इथे ही सगळी वाळू वगैरे जमा झाली आणि याचा मस्त असं बेटच तयार झालं आहे. पण ती अजून एक सुनामी आला तेव्हा इथली पण कवर झाली. आता आपण इथे करतो आहे लाईव्ह काउंटर समुद्रामध्ये नाश्ता आणि इन्क्लूड आहे ना हे आपल्या. बघा इथे आलात तर तुम्हाला नाश्ता पण. अशा प्रकारचा नाश्ता करायची आपली पहिलीच वेळ. हो, घावणे आणि चटणी. कोकणात आलं तर घावण्याची मजाच वेगळी. तर आता आपण या सुनामी बीचवर करतोय स्पीड बोटिंग. जेस्की राईड. पवायला जायचं पवायला. एक नंबर भारी अनुभव होता, एक नंबर. म्हणजे आज जे काय करतोय ना मी, वैभव दादा जिंदाबाद. आपली सफर पूर्ण चालू होते आणि मग आपण इथून जे हाऊस बोट, विठ्ठल मंदिर, सुनामी आयलंड असे करून हे पूर्ण आपण आता जे फिरून आलो. एक 20 साईड सीन म्हणजे आज आपण 22 साईड सीन बघितले. कारण जे बाली कोकण म्हणून जो दरी पॉईंट आहे त्या ह्याच्यामध्ये आपण गेलेलो ना. कारण जर वारा वगैरे जर असेल जास्त प्रमाणात किंवा मोठ्या लाटा असतील तर त्या आतमध्ये बोट नाही जात. तर मस्त असा सुंदर असा माझा प्रवास झाला आजचा, जसा तुम्ही पाहिलात. क्या बात. तर मंडळी मी ज्या हॉटेलला राहिलो आहे ना ते दाखवतो. किती सुंदर दिसतंय. रात्री आम्हाला इतकं दिसलं नाही पण आता नजारा बघा. हे आपल्या मित्राचं हॉटेल. तर इथे येण्यासाठी मी कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे, तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा. मस्त फॅमिली फ्रेंड्ससोबत तुम्ही इथे येऊ शकता. या तर सुंदर असा प्रवास करून आपण पुन्हा मायदेशी परतलो आहोत. एक नंबर.